गुड आफ्टरनून स्टुडंट. तर लोकसंख्येत आपण मागील प्रकरणामध्ये लोकसंख्येच्या वितरणामधील लोकसंख्येचे जे जागतिक वितरण आहे कशा प्रकारचे आहे, कोणत्या खंडामध्ये लोकसंख्या जास्त आहे, कोणत्या खंडामध्ये विरळ आहे, त्याचे कारण काय, याविषयीची आपण माहिती मागील तासामध्ये बघितलेली आहे. तर लोकसंख्येचा जर विचार केला तर लोकसंख्येच्या घनतेचा जर विचार केला तर साधारणतः विरळ लोकसंख्येची घनता, साधारण लोकसंख्येची घनता आणि अत्यंत दाट अशी लोकवस्तीचे जे प्रदेश आहेत, असे 3 विभाग या लोकसंख्येचे आपण केलेले होते. तर मग पहिला आहे विरळ लोकसंख्येचे जे प्रदेश आहेत, तर ते विरळ लोकसंख्येचे प्रदेश कोणते आहेत त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत. तर जगाच्या जवळपास जगाच्या जवळजवळ निम्मा भाग म्हणजे अर्धा भाग हा विरळ लोकसंख्या वस्ती असलेला प्रदेश म्हणून ओळखला जातो. म्हणजे एकूण भूपृष्ठाच्या, एकूण पृथ्वीच्या निम्मा जो भाग आहे हा कमी किंवा विरळ लोकसंख्या असलेला भाग म्हणून ओळखला जातो. या भागात साधारणतः दर चौरस किलोमीटरला 10 पेक्षा कमी लोक राहतात. म्हणजे या भागात दर चौरस किलोमीटरला 10 पेक्षाही कमी लोक वास्तव्यास आहेत. तर काही भागात दर चौरस किलोमीटरला 5 किंवा त्याहीपेक्षा म्हणजे 2 किंवा 1 अशी घनता आपल्याला पाहायला मिळते. मग जगात कोणते प्रदेश असे आहेत जिथे अत्यंत विरळ लोकवस्ती आहे, असे कोणते प्रदेश आहेत? तर जगात असे जे भाग आहेत ते खालील आपल्याला सांगता येतील. तर त्यामधला पहिला आहे विषुववृत्तीय हवामानाचे प्रदेश. यामध्ये साधारणतः ॲमेझॉन, झायरे, कांगो नद्यांचे खोरे आहे आणि हा साधारणतः उष्णकटिबंधीय जो प्रदेश आहे, बरोबर आहे, 0° ते 23.5° उत्तर आणि 23.5° दक्षिण हा जो विषुववृत्तीय जो पट्टा आहे, या पट्ट्यामध्ये अत्यंत विरळ लोकसंख्या आहे आणि यामध्येच हे विषुववृत्तीय हवामानाचे जे प्रदेश आहेत त्यांचा समावेश होतो. त्या साधारणतः ॲमेझॉन खोरे आणि कांगो नदीचे खोरे जे आहेत, ह्या अत्यंत विस्तीर्ण अशा फार मोठ्या जगातील नद्या आहेत आणि ह्या नद्या साधारणतः अत्यंत दाट अशा विषुववृत्तीय जे जंगलाचे जे प्रदेश आहेत, या प्रदेशामधून वाहत असतात. तर हा प्रदेश या ठिकाणी अत्यंत उष्ण असल्याकारणाने, त्याचप्रमाणे इथे विविध प्रकारचे जे जंतू वगैरे जे आहेत त्यांचा प्रादुर्भाव होत असल्याने या ठिकाणी विरळ लोकसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दुसरा आहे नंतर कॅनडा, उत्तर भाग, ग्रीनलँड आणि उत्तर ध्रुवीय प्रदेश. हे प्रदेश साधारणतः 6.66° नंतरचे जो उत्तर आणि दक्षिण जो गोलार्ध आहे त्या गोलार्धामध्ये यांचा समावेश होतो आणि इथे संपूर्णतः बर्फाच्छादित प्रदेश आहेत. अत्यंत कडाक्याची अशी थंडी असते या ठिकाणी, त्यामुळे हे सुद्धा मानवी वस्त्या करण्यायोग्य हा भाग नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी सुद्धा अत्यंत विरळ अशी लोकसंख्या आपल्याला पाहायला मिळते. नंतर आहे वाळवंटी प्रदेश. यामध्ये जगातील जे वाळवंटी प्रदेश आहेत यामध्ये साधारणतः वाळवंटी प्रदेशामध्ये सुद्धा 2 प्रकारचे, एक शीत वाळवंटी प्रदेश आहे आणि एक उष्ण वाळवंटी प्रदेश आहेत. जसं कोलोरॅडो, ॲटाकामा, सहारा, कलहारी हे जे आहेत हे उष्ण वाळवंट आहेत, म्हणजे उष्णकटिबंधीय वाळवंट आहेत. तर थर, गोबी आणि ऑस्ट्रेलिया, अरेबिया हे जे वाळवंट आहेत हे म्हणजे या वाळवंटामध्ये सुद्धा शीत आणि उष्ण प्रकारचे वाळवंट आपल्याला पाहायला मिळतो. आणि हे जगातील सर्वात मोठे कोलोरॅडो झालो, ॲटाकामा, सहारा, त्यानंतर कलहारी
हे जे वाळवंट आहेत फार विस्तीर्ण आणि फार मोठमोठे वाळवंट आहेत. या ठिकाणी सुद्धा मानवी वस्त्या योग्य तिथलं हवामान नाही किंवा भूपृष्ठ रचना नाही. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा लोकसंख्येची जी घनता आहे अत्यंत कमी आहे. त्यानंतर आहे पर्वतीय प्रदेश. जसे भारताचा विचार केला तर हिमालय झालं, त्यानंतर जगातील अमेरिकेतील रॉकीज, अँडीज आणि आफ्रिकेतील आल्प्स हे जे पर्वत आहे, या पर्वतामध्ये सुद्धा लोकसंख्येची जी घनता आहे अत्यंत विरळ आहे आणि लोकसंख्येची प्रमाणसुद्धा कमी आहे. नंतर संपूर्णतः अंटार्क्टिका जो खंड आहे इथे सुद्धा अत्यंत विरळ लोकसंख्या पाहायला मिळते. मग विषुववृत्तीय हवामानाच्या प्रदेशातील ब्राझीलमधील जी दक्षिण अमेरिका आणि ॲमेझॉन जे खोरे आहे ते खोरे पश्चिम आफ्रिकेतील झायरे आणि कांगो, तसेच आग्नेय आशियामधील जे इंडोनेशिया आणि मलेशियाचे जे घनदाट जंगले आहेत, या जंगलांमध्ये सुद्धा अत्यंत विरळ अशी लोकसंख्या वास्तव्यास असल्याचे आपल्याला आढळते. मग या प्रदेशात साधारणतः उष्ण आणि दमट हवामान, वाहतुकीचे साधनांचा प्रादुर्भाव इत्यादीमुळे या प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता अत्यंत कमी आहे. आज आपण इथे थांबू. याच्यानंतरचा टॉपिक पुढल्या तासाला घेऊ. ओके, थँक्यू.